बावनकुळे वगैरे जी मंडळी आहेत जी म्हणतात की यांनी सत्तेचा आणि पैशाचा मदमस्त वापर करून इतर पक्ष फोडून आपल्या पक्षाला सूज आणली, आपल्या बरोबर सगळ्या भ्रष्टाचारांना एकत्र घेतलं. या लोकांनी संघाची अवहेलना हाफचड्डीवाले वगैरे अशा पद्धतीने केलेली आहे. हे सगळे लोक घेऊन तुम्ही तुमचा पक्ष वाढवतात, मला लाज वाटली पाहिजे हो. नाही, चंद्रशेखर बावनकुळे असतील, देवेंद्र फडणवीस असतील किंवा त्यांचे आका अमित शहा असतील, यांनी त्यांचा पक्ष वाढवलाच नाही. यांनी भारतीय जनता पक्ष कुठे वाढवला? भारतीय जनता पक्ष वाढवण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये गोपीनाथराव मुंडे, एकनाथराव खडसे, प्रमोद महाजन यांनी महाराष्ट्रात पक्ष वाढवला आणि देशाच्या स्तरावरती हा पक्ष लालकृष्ण अडवाणी यांनी वाढवला. अर्थात अटलजी आहेत. हे जे आता बावनकुळे वगैरे जी मंडळी आहेत जी म्हणतात की यांनी सत्तेचा आणि पैशाचा मदमस्त वापर करून इतर पक्ष फोडून आपल्या पक्षाला सूज आणली. आजचा भारतीय जनता पक्ष हा ओरिजिनल भारतीय जनता पक्ष नाही. इतरांचे पक्ष फोडले, आपल्या बरोबर सगळ्या भ्रष्टाचारांना एकत्र घेतलं आणि आपला पक्ष वाढवला. पण उद्या जेव्हा यांच्याकडे सत्ता नसेल तेव्हा यांची सूज उतरलेली असेल. चंद्रशेखर बावनकुळे हे त्या पक्षाचे राज्याचे अध्यक्ष आहेत, ते मंत्री आहेत. त्यांना थोडीशी जरी लाज वाटली असती तरी त्यांनी विधान केलं नसतं की काँग्रेस फोडा, अमुक फोडा. तुमचा पक्ष विचारधारेवरती वाढवा. तुमची विचारधारा काय आहे त्या विचारधारेनुसार पक्ष वाढवा. त्याच्याविषयी आमच्याकडे काहीच म्हणणं. आजचा भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रातला हा 70% हा उपऱ्यांचा पक्ष आहे. आजचा भारतीय जनता पक्ष, त्यांचे मंत्रिमंडळातले लोक बघा ना, कोण आहेत? सगळे लोक मूळ लोक बाजूलाच आहेत. त्यांनी विधान परिषदेमध्ये ज्यांना घेतलेलं आहे किंवा ज्यांना विधानसभेत तिकीट देऊन निवडून आणले, हे सगळे लोक किमान 70 ते 75% लोक हे उपरे आहेत, बाहेरचे आहेत. त्यांचा भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेशी काही संबंध नाही. या लोकांनी मोदींवर टीका केलेली आहे, या लोकांनी वीर सावरकरांवर टीका केली आहे, या लोकांनी संघावर टीका केलेली आहे, या लोकांनी संघाची अवहेलना हाफचड्डीवाले वगैरे अशा पद्धतीने केलेली आहे. हे सगळे लोक घेऊन तुम्ही तुमचा पक्ष वाढवतात, मला लाज वाटली पाहिजे हो. आणि एवढं करून सुद्धा यांची भूक भागत नाही. फक्त फोडा फोडा आणि फोडा. याचं कारण त्यांचे जे नेते आहेत अमित शहा, त्यांची विचारधारा तीच आहे की दुसऱ्यांचं फोडा आणि आपलं वाढवा. स्वतःची रेस विचारांची वाढवायला तयार नाही, अजिबात वाढवणार नाही. आणि बावनकुळे वगैरे जे लोक आहेत त्यांच्याकडे लोक गांभीर्याने पाहत नाहीत. शिवसेना फोडा, मग राष्ट्रवादी काँग्रेस फोडा, मग काँग्रेस फोडा. आता ते शिंदेची शिवसेनाही फोडणार आहे आणि ते अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्षही फोडणार आहे. जसं मोगलांना स्वप्नामध्ये संताजी धनाजी दिसायचे, तसे आता यांना स्वप्नामध्ये फक्त फोडाफोडी दिसते.